कोल्हापूरपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर कण्हेरी मठ हे ठिकाण ग्रामीण संस्कृती आणि परंपरा यांचे जिवंत दर्शन घडवते. कण्हेरी मठ हे ठिकाण काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचे परंपरेशी संबंधित आहे. यांची एंट्री फी हे देखील गार्डन आणि म्युझियम यांसाठी पर 200 रुपये आहे. येथील गार्डन हे नॉर्मल गार्डनपेक्षा वेगळं आहे. अशा ठिकाणी असे बरेच ऋषीमुनी विविध योगा प्रकार करताना दिसून येतात. गार्डन मोठे असल्याने ते कव्हर करण्यासाठी जागोजागी ॲरोज आहेत व त्याचा वापर करून स्टार्ट टू एंड कव्हर वॉटरफॉल आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये छोटे मोठे निवडुंगाची झाडेसुद्धा आपल्याला पाहायला भेटतील. तसेच छोटे मोठे काही विषारीसुद्धा आहेत तर काही औषधी वनस्पतीसुद्धा आहेत. तिथे आपल्याला कुठेही हात लावायचा नाही आहे, फक्त आपल्याला ते लांबून पाहायचे आहे. हे गार्डन सहलीच्या मुलांसाठी तर परफेक्ट आहेत, कारण त्यामध्ये लहान मुलं एन्जॉयसुद्धा करू शकतात आणि काही जुन्या काळातील जीवनशैली आणि परंपरा यांचे ज्ञानसुद्धा घेऊ शकतात. तसेच इथे त्यांना एन्जॉय करण्यासाठी वॉटर पार्कसुद्धा आहे. तसेच तुम्ही गार्डनसाठी काढलेले तिकीट म्युझियमसाठी सुद्धा वापरू शकता. म्युझियममध्ये आपल्याला जुन्या काळातील डॉक्टर उपचार, थेरपीज आणि त्यांचे नॉलेज आपल्याला भेटते. त्याचबरोबर त्यामध्ये वेगवेगळ्या ऋषीमुनींचे शिल्पे आणि दृश्ये रेखाटली आहेत. तसेच आर्टिफिशियलसुद्धा आहेत. तसेच आपल्याला जुन्या काळातील हुबेहूब जीवनशैली पाहायला भेटतील. त्यांची परंपरा आपल्याला पाहायला भेटतील. तसेच ग्रामक्रीडासुद्धा पाहायला भेटतील. त्यांच्या परंपरा, त्यांची जीवनशैली आपल्याला पाहायला भेटतील. तुम्हाला त्यामध्ये 12 बलुतेदार पाहायला भेटतील. त्यांच्या कलाकृती पाहायला भेटतील. 100 वर्षापूर्वी जी जीवनशैली आहे तशीच हुबेहूब त्यांनी रेखाटली आहे. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा. हे गार्डन लहान मुलांसाठी तसेच सहलीच्या मुलांसाठी परफेक्ट आहे, कारण त्यामध्ये ते एन्जॉयसुद्धा करू शकतात आणि त्यामधून काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. त्यामुळे हे गार्डन परफेक्ट आहे. आणि यामध्ये काही औषधी वनस्पतीसुद्धा आहेत आणि काही विषारी वनस्पतीसुद्धा आहेत. त्याचबरोबर आपल्याला 12 बलुतेदार त्यांची कलाकृती आपल्याला पाहायला भेटते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.